श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी। बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू। मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 19 00। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। मला काकाने चालू करायचं ना काम। तो इंजिनियर बोला हिता पाहिला इंजिनियर साहेब बोला मग हिता खडी हिता बारकी टाकली हिता मोठी टाकली। आता त्या मोठ्या खडी ही बारकी खडी आपण मार नुकसान होतंय गावाचं माझ्या। हे काम करायचे ड्रायव्हरकडे बाळासाहेब काम बंद करायचे। खेतच झोपलोय मी। काय झालंय काय झालंय? भ्रष्टाचार करते गावात। कोणी केला या भ्रष्टाचार हिता रस्त्यात केलाय। मला सांगा घसरून पडले रात्री। आणि तुम्ही कधी पडत नाही सांगा की रस्त्याचं काम चालू नव्हतं तेव्हा पण पडतच होता की तुम्ही? मी शिरसण्यात घसरून पडले। मग ह्या रोडचा काय संबंध शिरस मग हिथं डांबर दाखवा। ए रामो डांबर कुठे ह्याच्यात? अहो काम चालू आहे की बाळासाहेब। मला आत्ता पाहिजे एस्टिमेट कुठे? मला काय माहिती एस्टिमेट कुठे? मग तुम्ही कशाला आला इथं? अरे बाबा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे डांबराचा नाही। बलबीम पाटील बोलला काय एक शब्द रस्ता अडवला ते तुझ्या अंगातलं डांबर बाहेर काढीन। जागीरदार काय रे? रामभाऊ पटतं का तुम्हाला असं बाळासाहेब? मला त्याचं पटतंय। माळ्यावर ज्या काय अन्यायकारक गोष्टी होतात ना ह्या गोष्टीला सगळ्या गोष्टीला सरपंच कारणीभूत आहे। कसं जबाबदार आहे? माझी बायको नाही देत नाही कोण जबाबदार आहे? सरपंच जबाबदार आहे। शिरसण्यात पडलो घसरून गाडी त्याला कोण जबाबदार आहे? सरपंच जबाबदार आहे। ह्याला डांबर नाही कोण जबाबदार आहे? सरपंच जबाबदार आहे। रेशनिंग मला मिळणार नाही कोण जबाबदार आहे? सरपंच जबाबदार आहे। रामभाऊ ह्याला नक्की बाळासाहेबाचा विषय काय आहे? ह्या गोष्टीला सरपंच जबाबदार आहे। हो डांबर रे तू आंधळ आहे आंधळ डांबर कॉन्क्रीट करण्याचा रस्ता आहे त्याला थर द्यायचा आहे अजून। तुम्हाला डांबर कुठनं येणार आहे? तुम्ही ह्या का तुमचं दुखणं काय नक्की? एस्टिमेट पाहिजे। एस्टिमेट काय इस्टिमेटला एस्टिमेट पाहिजे। इस्टिमेट मधला ई कळतो का तुम्हाला? इस्टिमेट पाहिजे। मी संयोग नागरिक आहे भारताचा। उठणार आहे का नाही तुम्ही? मी उठत नसतो तरी चालेल। उठणार आहे का म्हणजे काय धमकी देताय काय? नाही उठत तो। अहो सरकारी कामामध्ये अडथळा ना कायद्यानं गुन्हा आहे। तुमच्या बायका तुम्हाला ऐकत नाही तर हिताला पुढारपण कराय पळा तिकडे बाळा झोपून राहा। माझं तुला जाहीर पाठिंबा आहे। तुम्ही झोपा की तुम्ही झोपा रामबा झोपा। झोपा म्हणजे दुसऱ्याला उपोषणाला बसायला मजा येते। उठत नसतो तुम्ही नाही उठणार? काय उठायची कारण झोपून राहा बाळो। ठीक आहे हो चालू करा। ए करा चालू निघू दे ह्याच्या अंगातून डांबर। चालू करा चालू कर म्हणजे कशा उठला? सरपंचानी सगळं गेलं शिरसण्यात जाऊन पडला तिथं काय सरपंचाचा आपल्या दोष आहे? जिथं नाही तिथं सरपंच माणूस बोलतोय आपल्या दोघांच्या। सांगतो बाळो सरपंच कसं जबाबदार? सरपंच कसं जबाबदार नाही? त्या गावाला सरपंच नाही होय त्या गावातल्या सरपंचाला लोक तिथला रस्ता नीट करा। आपल्या नेवशी सरपंचाची काय चुका द्यात शिरसण्यात पडल्या तिथल्या तरी सरपंच जबाबदार आहे ना? तुला अक्कल नाही अजिबात। म्हणत होतो त्या ग्रामसभेत नको ह्याला तांटा मुक्ती अध्यक्ष करू। तू म्हणला आपल्या पार्टीचा म्हणलं शांत माणूस आहे संयमी माणूस आहे आम्हाला काय माहिती आमच्यावर ठीक ठीक करा। जिथं जाईल तिथं सरपंचाला दोष देत बसताय तुम्ही। तुमची बी काहीतरी जबाबदारी असेल की? 100% माझी जबाबदारी आहे। लोकांचे दोष दाखवणे हे सामान्य नागरिकांचं काम आहे। अरे या तांटा मुक्ती अध्यक्षाने पैसे खाल्ल्यात
हो काय हो माझा काय संबंध आहे बोंबलू द्या मी तहसीलदारकडे जाईल एक नंबर. प्रांतकडे जाईल अरे ह्याच्या त्याकडे कशाला जातो कलेक्टर ज्यांनी- मामलेदार ए, PSI होम मिनिस्टर हा त्या दिवशी तो बहुरूपी आला तर गावभर पळत होता भिवून आणि तहसीलदार कलेक्टर कडे चाललाय पोलीस सगळ्याच्या नादी लागायचं पोलिसाच्या नादी लागायचं नाही बाळो काय असेल ते असेल ह्याच्या त्याच्याकडे जात बसू नको ह्या गोष्टीला कोण जबाबदार आहे सरपंच मग त्याच्याकडे चल उचल गाडी. उचल. रामभाऊ मोठा मोठा योगदान. हो रामभाऊ तो बार काय बावटपणा सोडा हो रामभाऊ टाक ठोका. हो रामभाऊ शिकली बांधणं घरात कशाला घालताय तुम्ही? काय ऐकता बाळासाहेब यांचं तुम्ही थांबा काय संजू काम करावं नेवशे सरपंचानं ते मात्र खरे पण तुम्ही लावला कामाचा धडाका हा. पण तिलके धडकन वाढली असेल ना रामभाऊची वाढणारच की विकास झाला की ते म्हणणार आल्या का पुढची 25 बी गेली असा निस्ता ला 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 करत असेल संजू शेठ हा. ह्याच्यावरनं कळतंय पंचवार्षिक आपलीच आहे तसा भ्रमात जायचं नाही माणसाला किती कामं केली तर मनी लागतोच ती देवदर्शनाला जाण्याची ट्रिप काढायची असली लालसा द्यावं लागल त्याशिवाय खर्चावं लागल शांत राहा मला सांगा तिथं सगळा डांबर नाही तिथं हा मी घसरून पडलो शिरसण्यात रात्री बर वाट झालंय गावाचं वाटोळा कधी मी सण करणार नाही ए तोंडी काय विचारतो अरे दगडी कुठं आहेत अरे टाके या त्यांनी दगडी हातात हिसकून घेतली माझ्या येताना अध्यक्ष शोभतय का बघा की नाचवायला पुढे घोडं कोणला गेले तुमच्या दम असेल ना तुम्ही दगडी घेऊन या ना विकास कामं चांगली चालल्यात पोटसोळ उठलाय काय नाही दम असतो ना ते असे आमच्या पाहुण्या रावळे आमच्या अंगावर सोडत नाही विषय कुठला आणि भांडा कुठला आलाय ओ बाळासाहेब हा विषय कुठलाय शिरसण्यात पडण्याचा तुम्ही शिरसण्यात तिथं पडला हिथं रस्त्याच्या कामाचा तुमची बायको निघून जाण्याचा किरण शेट्टी रेशनिंग नेमका कोणाचा ताळमेळ आहे ते तरी कळतोय का तुम्हाला? मला टेन्शन येत आहे चेअरमन मी करू काय सांगा अहो, एक कुठली तरी समस्या घ्या म्हणजे आम्हाला टेन्शन येत नाही. चला चला नीट वागा सरपंच ए संजू मेंबर मी तुम्हाला बोलत नाही थांबा जरा सरपंच कसं कारणीभूत आहेत मी सुभाषराव समजून देतो नाही तर तुम्ही चेअरमन माझ्याबद्दल गैरसमज करताल मला सांगा बाळूची बायको निघून गेली सरपंच जबाबदार आहे त्यांनी ह्यांच्या बायकोला सांगितलं फितावलं भांडणं लावली तुमची बायको आहे कुणाची तुम्ही जबाबदार आहे रस्ता खराब होतोय त्यात पैसे खाताय सरपंच जबाबदार आहे रेशनिंग वाल्याला तुम्ही सांगता ह्याला देऊ नका त्याला देऊ नका असं सांगा तसं सांगा सरपंच जबाबदार आहे त्या शिरसण्यात बाळू पडला तिथला सरपंच नाही का जबाबदार थांबा अध्यक्ष सगळं मान्य आहे आम्हाला पण मागच्या पंचवार्षिकला ह्यांनी भिवाई मंदिराचा रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा आणला होता तर चुलत्या पुतण्याने टमटम करून 150 पोती घरी आणलं आहे का आणली हा ज्या ठिकाणी रस्ता नव्हता ना गोरगरिबाच्या तिकडे काम केलं सरपंच मापात्रा बघायला बच्चांचं चुकीचं काय पण ऐकून माझ्या डोक्यात जाऊ नका नाही तर वाट्याचं नव्हतं करेन कुणाच्या नादी लागलाय सरपंचांच्या वार वा बघून घेतो नाही तुझा कार्यक्रम लावला ना नावाचा नेवशी सरपंच नाही चांगल्या कामात पुढे सुट्टी देणार नाही हे ना बघायला बच्ची मी धपके वेळा काका बोला की तुम्ही सारखं म्हणताय ना हाणला असता हा टाकावं 2 ठोकं त्यांना थरथर कापते ते बर मग काय कसं टोलं टाकता चांगली कामं चालली की पोटसोळ उठलाय बाळाला कशाला त्याच्या नादी लागताय राव ह्या सर्किट डोक्यात मारेल तुम्हाला तिकडे घुसून कधी मारणार नाही दाजी तुमच्यासारख्यांना पुढं करणारा माणूस आहे तो किती गुणाचा आहे आम्हाला माहिती त्याच्या अंगात धमक असती तर आतापर्यंत नसतं माहिती शेठ बाळासाहेब तुमची मला एक समस्या सांगा तुमची धड बायको निघून गेली तुम्ही किरण शेठला रेसनिंग दिली नाही म्हणताय शिरसण्यात पडला तर हिता आला या बरं हिता रस्त्याच्या कामात म्हणताय सिमेंटच कमी पडलं नेमकी अडचण सांगा जाऊ द्या सगळं जाऊ द्या मी काय म्हणतोय चेअरमनला सांगा सांगतो मी पाया पडतो तुम्ही जावा पण त्या माणसाच्या नादी नका लागू राव त्याची अजून सवय गेली नाही तुम्हाला रट्टा बसवा आणि मग मागच्या 28 तारखेला रात्रीचा डाव उठला का मला रात्रीच असतं रेशनिंग मी तहसीलदारला बोंबलून सांगतो टेम्पूच्या टेम्पू एकटा माणूस राव मी घरचं गाव दिलं घरचं त्या दिवशी
कधी दिली नाही तेवढं सांगा जाऊ द्या. मला. जाऊ द्या किरण शेठ, जाऊ द्या. होय आमिर भैया अरे टेन्शन मध्ये का आज कोण काय म्हणलंय का तुला वैताग आला का ना का रे असं वाटतं उगाच लगीन केलं भांडणं अरे लय बायको डोकं खाती का? नाही झालं त्याला विचारा लग्नाचं कसं असतं ते अरे होईल तुझं बी अरे नाही झालं तीच बरं आहे करू बी नको लय तापास तू ए आमिरे असलं काय पोराला फालतू सल्ला देतोय होय रे? काय तर का ना तुला काय मारलं बिरलं का तुला रात्री अरे कशाचं मारते उठता बसता नुसतं डोकं खाती हा कुठं चाललाय आणि कुठं चाललाय 8-8 दिवस अक्षरशः दाड्या केली नाही का मी पावडर लावली तरी मला म्हणते कुठं चाललाय हा? आणि आज लय नटताय काय भानगड आहे म्हणजे छोट्या कळलं का तुला संशयाचं भूत आहे संशयाचं भूत अरे पहिली माती खाल्लेली लग्नाच्या आधी आता कसं बोलला हा त्याच्यामुळे आता हे उपजावतंय या तुझं सांगा ना माझी बायको म्हणजे कल्पवृक्ष आहे या. हा नुसती मी कल्पना करतो दूध लगेच दुधाचा गालास पुढं नुसतं मी म्हणलं का ना भजी की लगेच भाजीची प्लेट पुढं पाहुला समजून सांगला का वाईस समजून सांग लका भावा त्या गावाला समजून सांगते आणि तू म्हणते भावाला समजून सांग अरे चेअरमन सरपंच संजू मेंबर मारला असतं कुणाला गावला मग काय ए पप्या कुणाला बोलतोय तू अरे तुला खरं सांग तुला का आणि काय संबंध मारायचा त्यांचा अरे भाऊ त्या बाळासाहेबला दारू पाचच्या का रस्त्यात काम चाललंय तर त्या बाळासाहेब तिथे जाऊन आडवं येतात काय हे काय अरे सरपंचाचं काय तर चुकलं असेल भाऊ कधी चुकत नाही याडा बिडाय काय नाही दारू पाचताय भाऊ काय हा बरोबर पाचतेत मग काय लगा कोण का पाचतंय? जरा तरी वाटाय पाहिजे काहीतरी काय संबंध आहे उचली जीभ लावली टाळ्याला भाऊ कशाला कोणाला दारू पाजत भाऊ हा मग त्यांच्या बरं असतं कोणी कसं वागायचं कोणी कसं वागायचं ज्यांनी आपल्या मनात ठरवायचं असतं अरे पण रस्त्याचा बाळासाहेबाचा काय संबंध आहे का म्हणजे ए बघ ती दोघ जण दोस्त आहेत दोस्ताची कळवळ एकमेकाला जाणार ना ह्याताला दुखणार ना अरे भाऊला भांडणं करा येत नाही तर म्हणून बाळकोकाला लावते भांडणं करायला. काय समज आहे रामभाऊला भांडणं करा येत ना असं कोण म्हणलं अरे रामभाऊ म्हणजे वाघ आहे वाघ आले का लक्षात आणि वाघ कोणी फुकाटला तर घेत नाही जंगलात असला तर ती वाघच आणि पिंजऱ्यात असला तर ती वाघच कोण भाऊ दारू पाचताय का हा मग काय अरे दारू पाचतेत यांना का आमच्या सरपंच यांच्याकडे मारायला काही घेऊन येता भाऊची- भाऊंडाला का भाऊजी एक्याला जाताना हात करून जाते एवढे पैसे आहेत का भाऊ करता तरी काय म्हणला आबरू काढतोय का माणसात हा अरे आमच्याच घरचं तुकडं मुडीत आमच्या आबरू काढतोय का नाही पैसे दारू पाचा इतकं पैसे येतोय तो अरे जेवाय न्यावं का दारू पाजायचे असते का काय झाले का ना गावात काय जरी झालं भाऊवर नाव हा, लगेच भाऊवर नाव आणि हे का दोस्त असून सुद्धा नका तुम्ही आपली साथ द्यायला पाहिजे तुम्ही नाव ठेवता कुणाची गाय मेली भाऊमुळे मेली कुणाची पोरगी पळून गेली भाऊमुळे पळून गेली अरे चांगलं काहीतरी भाऊमुळे होतंय ती सांगा ना गावात अरे काय चांगलं होतंय का भाऊमुळे सांग बरं का का तुला घरकुल नव्हतं कोण दिलं मंजूर करून घरकुल कोण दिलं त्यातली निमी पुती तर तुझ्याच घरी नेली काय आमच्या बाथरूम घरी? बांधलं होय ना निमी पुती दिली तुला आलती 5 पुती त्यातली आम्ही नेली का पचपत्यात घरकुल होतं मग? का? ए उचे तोंड सांभाळून बोला आलं का लक्षात काय भिका भिकारी समजलोय आम्हाला अरे 25 पुती अशी दान केलं आम्ही लोकांना फुकाट आलं का खरं लक्षात? बोललं की कसं खरं की? जमतंय, हा? हा? एक शब्द बोलायचा नाही भाऊला मग आमच्या भावाचा नाच सुद्धा करायचा नाही मग? काय बी आरोप लावताय भाऊला आणि जरी पहिला मार खाल्ला असेल भाऊनं पण आता म्हणावं शशा भाव आलाय म्हणून मी एका कापून टाकू शकतो कुणाला हो ए तुझा काय संबंध आहे इथं तुझ्या तू गावात जा ना काप कुणात कापायचं आहे ती आलं लक्षात आणि भाऊचा नादा असा बी कोणी करत नाही भाऊच्या अंगात रानडुकरात ताकद आहे आलं लक्षात दुसरे कोणाच नाही बे. नाही बाकी दुसरे कोणाच ताकद नाही बे. एकदा वाघ म्हणतोय एकदा रानडुकार म्हणतोय एकदा मांजार म्हण एकदा घुस म्हण कोला ए जुक मध्ये ना ती मला अधिकार आहे तुम्ही कोणी फायदा उचलायचा ना आलं का लक्षात काय तू बी ह्यांच्या नादाला लागलाय का ना हा मग एवढ्या गोष्टी एवढं तापायचं असतं बेला का? तापायचं म्हणजे अरे भाऊला सोडून दुसरा काय विषय आहे का नाही माणसाकडे तुम्हाला एक सांगतोय मी सगळ्याला शेवटच तुम्हाला जे काय बोलायचं ना ते मला बोलायचं भाऊवर जर कोणी घसारला ना आई शपथ सांगतो हा सुट्टी देणार तुझं काय झालं मारणार आहे मी त्यांना कुणाला हो चेअरमन परत सरपंच आहेत का नाही भावाचा रानडुकरा त्यांना कुचलेलं सुधी इतकं डेंजर आहे पण मी सुद्धा माग आहे सपोर्टला तू सपोर्टला राहू नको तू तुझ्या घरी जा तू आल्यापासून लय ताप झालाय उलट नाही शशा बोलतोय ते बी बरोबर आहे शशा देऊ नको रे तू अक्षरशः तू माझ्या मागे सतत उभं राहायचं पुढे अजिबात यायचं नाही आता लातन फुटबॉल कसा उडावतात तसा उडवेल तुला नमस्ते का पाहुणं काय सांगाव राव काय फॅन आहेत आमच्याकडे बीडला छोट्या भाईचे फोटो काढायला आलो मी त्यांच्या सोबत बर चला फोटो पण काढून चहा पाणी पण घेऊ चला येऊ का मी सावकाशी होती तुझं होय आम्ही खरं आले असते रे माणसं फोटो काढायला तुला माहित नाही वे नाही का छोट्या बाय आपला रील स्टार झालाय की एवढा मोठा आहे त्याची रील्स लय व्हायरल झाली ती कच्च्या बदाम गाण्यावर काढलेली लय फेमस झालाय कालच 12 वरून पोर आलती होय सारखी येते ती अरे photo बाहेर काढायला. देशात सुद्धा तो फेमस झालाय समुद्राच्या पलीकड गप
काय बी फेकू नको. अरे आमच्या घरी एवढी माणसं रोज येते ती. हा महाराष्ट्रात येतात, महाराष्ट्राच्या बाहेरचे येतात, देशात नाही विदेशात एवढी लोक भाऊसंग फोटो काढून येतात. पण आम्ही असा कधी गाजावाजा नाही केला त्यातली निमित्त का नाही पैसे मागा येते ती. कशाचे पैसे मागायच्यात? ह्याला मी लय मारी ना, कशाचे पैसे मागायच्यात? पेमेंट काढलं काय काय पेमेंट काढलं नाही काय होत्यात. समजा कोणाच्या घरी लग्न निघालं, समजा कोणाच्या घरी यात्रा असली, कधी कोण आजारी असलं तर येतात ना भाऊला मदतीचा हात म्हणून भाऊकडे पैसे मागायच्यात ना. प्रत्येक तासाला लाख लाख पळते लय प्रसिद्ध झालाय खरंच. छोट्या लय प्रसिद्ध झालाय. आता फोटो काढणार होय त्याचा. काढणार म्हणजे काढाय आता तू बघितलं ना डोळ्याने पेपर लिहिल का? नाही रजिस्टर होणे काही लय अवघड नाही बरं का. तसं मी सुद्धा लहानपणापासून नाटकात भाग घ्यायचो. मी सुद्धा रील्स काढले ना तर त्याला काढायला लागतं. तुला जमतंय बेतावा? अरे त्याला डोकं लागतं रील्स काढायला. काय संबंध आहे? धूमधडाका पाहिजे नुसता रील्सचा. मी शूटिंग काढायची त्याची मी शूटिंग काढायचो. का तुला भावकीचं कळा ना वय ह्याला त्याला का तू फेमस करतोय आणि तुला जवळचा भावकीला का भाव असून कळा ना. त्याच्या अंगात कलाय का ना, तू नसतोय बिस्तोय लय भारी. तुम्हाला वाटतं पण आमच्या भावाच्या अंगात लय गुण आहे. 12 माकडाचा खेळ आहे. 12 माकडाचा खेळ आहे म्हणजे ना 100 माकडाचा असेल बरं. अरे तू माकडा तुझं तोंड बंद कर पहिलं. आलं लक्षात? कशाला रे भावनीला ठेवलं असेल इथं? कशाला ठेवलं असेल भावनी? चांगलं म्हटलं होतं गुण. तुम्ही काय करा, तुम्ही भाऊ भाऊ भांडत बसा आणि असले छोट्यासारखी पोरं होऊन द्या फेमस. तू बस आपल्या घरी माहितीला ना सगळी करणार. रील काय काढू नको. रील्सच काढायची नाही जमायचं तुला. काय जायचं जमाय? तू बघ आता कुठल्या गाण्यावर काढू सांग. कुठल्या गाण्यावर? कुठल्या गाण्यावर काढू? नको मला लाव कॅमेरा लाव. ए लाव कॅमेरा. बावटा ए बावटा ह्याच्यामुळे तर मागे त्याला लोकेशन लागतं. कुठं बी चालतं वय तवा. अरे तो याडपाटा खाली असतं माहिती बा. चांगलं ठिकाण छोट्या जातो तिकडे ग्राउंड वर गार्डन बिर्डन मध्ये जातो शूटिंग काढतो या. अरे फुलाच्या ठिकाणी जाते, नदीवर जाते, काय काय करते. लोकेशन लागतं. मग तुझ्या आता आपण बी काय करायचं? फुलात मळ्यात तळ्यात कुठं जमल तिथं आपण रील्स काढायचं. झाला फेमस तर हो. आणि मला सांग की गावात कुणाची क्रेज गाण्याची? भाऊ सांगते आमचा गाणं रील स्टार. नाही हो बघ माझ्यापेक्षा भाऊची क्रेज वाढली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आता म्हणावं त्या सरपंच पार्टीला म्हणा बघा ना कसं टकामका आमच्या भावाला सारखं पाण्यात बघताय काय रे म्हणावं. आता गाणं ह्याला जमत नसलं तर मी पण तयार आहे. मी पण काढू शकतो. मला पण येते. तू काय काढू शकतो? तू तुझ्या घरी जा काय काढायचं आम्हाला नको सांगू. चल व्हिडिओ काढू. मी बी काढली होती एकदा. अरे नुसती माझ्या बघ तू. काय माझ्या बघ. अरे लका आता आमचा गणबा लय फेमस होणार आहे. हे सर यार असलं कुठं बांधते तो का काय बी हसायला सगळी माझ्या. अरे असलं बांधूनच होतं. अति छोट्या काय काय करतो का? काय करतो? कच्च्या बदाम बाबा कच्च्या बदाम काय माहितीये तुला? अरे त्याने कच्च्या बदाम घेतलं ना आपण नारळावर रील्स बनवू. हा निसर्गाची करणी नारळात पाणी. हा कसं वाटतंय? कसं वाक्य इथं गाणं मी निवडलंय गाणं. दुसरे बी आयडिया त्याच्या बी बनवलं तर तुम्ही फेमस होताल. हा बघ तुझी आयडिया तुझ्या जवळच राहू दे. लक्षात तुझा तुला यातलं कळतं का? तुला कळतं का? छोट्याच्या रील मी काढली आणि तुला जमत नसेल तर बघ पप्या लगेच तुला घालीन टाकू. हा चालतंय मग. हो का? ग बसतो का ह्याला टकूर आहे का? टकूचं हा मग तेवढं सांगितलं नाही तर राहू दिला म्हणजे फेमस करते कारण आम्हाला शिकवा. नको तापूला गप करायचं. गाणं मी निवडलंय बरं का? गाणं चांगला डान्स झाला पाहिजे. गाणं असा डान्स करतो ना चांगलं. येते ती दुसरं चल. मला तुला माहित नाही पाप्या. सर माझं मी हे करतोय बघ बरं किती भारी दिसायला लागला आता गाणं. कुठं लावू? नाही इथे बरोबर नाही बस झालं. ह्याच्यात भारी दिसतोय बघा. असं धर तर तू थंबनेलला तसला फोटो टाकायचा इकडं खाली दिष्ट लागू नाही म्हणून थांबाय का ना. दिसत नाही मोबाईल दे. चला चल तुझा आता हे फोटो काढा. मोबाईल दे तुझा. मोबाईल आणि कसा नाचतोय बघू दे आम्हाला. गाणं रडू नको बाळा. तसलं नको गाणं रडू नको बाळा. अरे मी का मर द्यायला मला मारता सर गाणं द्यायला का? यारा हो यारा हे म्हणतो ते बरोबर आहे. अरे माझी पर्सनॅलिटी बी सनी देओल गतच आहे. यारा हो यारा मिलना हमारा जाने क्या रंग नाही तुला फेमस व्हायचंय का नाही मला? ही जरी असली उंडके नाही म्हणून तर म्हणतो मला करा फेमस. अरे पट्ट्या म्हणजे मला म्हणतो यारा हो यारा घ्या म्हणतो लगेच मला प्रेमच करा. गाणं कमेंट आल्या पाहिजेत, लाईक पडल्या पाहिजेत, तसलं गाणं होणं काय बी. अरे पण पप्या असलं येडं चाळ करून कोण फेमस होईल? ट्रेडिंगचं गाणं तू असतो का अपडेट? मला सांग
बरं ह्यातलं तुला कळत असलं तर कर तुझं तू यशस्या आणि बघा तू अरे त्या छोट्या तासाला लाख लाख लाईक घेतो या आता माझ्या पत्ताच लाईक केल्या. सर तुम्ही सगळी कॅमेऱ्यातनं फक्त गाणं दादा येणार ह्या साईडला या. काय काय गाणं घेतलं? रडू नको बाळा मी पाण्याला चालले आणि गाणं जरा वाईच असं होऊ दे. मी पहिल्या नाटकातच होतो गॅदरिंगला ह्याला सर लोक सगळे मला पुढे घ्यायची. बघा बघा आता बघ 1 थांबे. 2 3 स्टार्ट. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. रोवण्याचा गोळा तुला खायला देते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. आता कसं एक नंबर आता सोड तू बरं का. सोड लगेच इंस्टाला टाक. हा बरे काय टाकतो छोटे हॅशटॅग छोटे टाकतो काय आपण हॅशटॅग गाणं टाकू. गाणं पहिलवान टाका. बर ठीक आहे. रडू नको बाळा. अहो गाणं पहिलवान झाली पोस्ट. झाली का? झाली पोस्ट. आता तासात बघ नुसता गाणं कसा फेमस होतो या. म्हणजे लगेच व्हायरल लगेचच. रामरे थँक्यू बर का मित्रा. माग सरायचं नाही रजिस्टर म्हणून एकच नाव गणाभाव. रजिस्टर म्हणून एकच नाव. असू द्या असू द्या. अजून तर काहीच नाही बरं का. एकदा सगळं पार्टी देऊन टाकतो बोकाडच कापतो सगळ्याला. नादच करायचा मी काय म्हणतोय अजून लय काढू आपण. काय रे चला. लोक म्हणजे अजून तर एकच रेस्ट टाकली लगेच रिस्टार झालो मी. रिस्टार आता कळेल त्या नेवशाला. रडू नको नेवशा गणा फेमस होणार. रडू नको नेवशा गणा फेमस होणार. गणा फेमस होणार फोटो काढायला येणार. रिस्टार सुपतोय बरं का पण झाला रिस्टार झालो. आमिर भाऊचं अभिनंदन माना. आम्हाला कसं श्रेय दिल. हा पण तुम्हीच केलं फेमस. अरे ना बघा बघा गॉगल अडकवायची पद्धत बघा. आणि तुला सांगतोय कपडे चांगले घालायचे का ना बुट बिट नाटक घालायची. तुला सांगतो ते रानात काम करतात ते कपडे फेकून द्या आता. अरे आता बघ की 25-25 हजाराचे कपडे आणतो बुटा आणतो 1-2-3-4 हजाराची. की बँटेकचं आणायचं एवढं गाड्यात घालायला. काय करायचं बँटेकचं हे थोडं वय. ही बघ की भाऊची चेन माझी चेन. अरे घरातच आमचं सोनं आम्हाला सरांना आता फेमस झालाय वाटलं तर बुट घालून तिकडे सरपंच चेअरमनच्या टाळक्यात हाणला चालतंय. आता बेस पुन्हा. अरे तुला माहितीये का तुला सांगतो आता सांगतो पुढची स्टेप काय तसली उद्घाटनाला बोलावणार आहे. तसलं मधनं उभं राहायचं हातबीत करायचं माणसांना. म्हणजे त्या मधल्या ओपन जीप मधनं ओपन जीप मधनं हा लक्षात सगळं हात करायचं. उद्घाटनाला कुणाला बोलावलं माझ्यावर फोटो काढा. तुला माहित आहे का गाणं ही रिस्टार्ट झालं का ना पिक्चर मध्ये बोलावतात. हॉलिवूड बॉलिवूड टॉलिवूड हॉलिवूड इंग्लिश पिक्चर मध्ये सुद्धा बोलावतात. मग एखाद्या जर दिग्दर्शनानं जर तुझी व्हिडिओ बघितली कुणाच काढले ना आमचा आहे का असला हिरो त्यांना मिळायचं तर लय नाव होईल. अरे सगळ्यात जास्त आनंद तर आमच्या भाऊला लय होईल. अरे माझ्या भाऊने माझ्यासाठी लय कष्ट घेतलंय आणि भाऊला सतत माझी प्रगती बघायची. माझा गाणं किती उंच उंच ठिकाण जातोय ना हेच भावाला. आणि भावाला मी ना दाखवणारच आहे काय ना काय दिसल. 10 बाउन्सर इकडं 10 बाउन्सर इकडं चेंगरी सुद्धा घेऊ शकते. बाउन्सर ठेवावं लागतं मग काय आणि त्यांना किती पगार द्यायचा. ती माणसं देतात जी बोलावतात ना आपल्याला तीच देतात सगळं. आपण काय करायचं आपण नुसतं जायचं रिबिन कापून यायचं. भाऊ देतील की म्हणजे पगार आपण द्यायचा. अरे जी माणसं बोलावतात ना रिबिन कापून ती देते ती होय. आणि आपल्याला पैसे बी द्या मग. मजा आली. बरं एक काम कर की अरे अपडेट किती झालेत बघ की. पैसे ठेवाय काळी बॅग तयार करू मी एक. तू माग सांभाळायला राहायचं कपडे बिपडे पैसे सगळं तू सांभाळायचं. डायरी आता इथनं पुढे तुझं हाला पेटा संपली कुठल्या कंपनीला तू हो म्हणायचं नाही. तू इथनं पुढे माझा पिये लक्षात. सगळं कायम कपडे सांभाळायचे बुट सांभाळायची आणि मेकअपचं सामान माझं सतत हातात घेऊन राहायचं. आणि मध्ये आधी तुझा सुद्धा मेकअप कर. पार खंगलायस तू आलं का खगरा झालायस. एकदा मी रील बनवलेली रील टाकली लाईक नाहीत आल्या. तिला 20 कमेंट आल्या. काय आल्या माहितीये का ती म्हणली तो रील नको बनवत जाऊ तो बघितलं आम्हाला वाका येत. अरे मग अरे बरोबर आहे त्यांचं काय चुकतंय. आता लय झालं आता हो 3 तास झाले ती आता हो नाराज होऊ नको. अरे माझ्या संग जर राहिलाच ना नुसता तू आणि रील्स मध्ये दिसला ना तरी फेमस होणार. बघ अपडेट काय ए गाना देवाचं नाव गिर आता उघडते आपले रील्स अरे किती तू सांग रे.
का घाना 21 व्ह्यूज आले ती आणि एकच लाईक आली आणि ती बी स्वतः वहिनीचीच आहे. आता 4.25 तास होत आलं तरी 21 म्हणल्या. पण गाणं हार नाही मानायची. कमेंट मात्र 4 आहे, ती बी पुरींच्या आहेत त्या. हा कमेंट 4 आहेत पुरींच्या. हा हँडसम म्हणणार. काय थांबा वाच. हँडसम काय पण म्हणणार. डार्क म्हणजे बडक बडक हँडसम. वाच वाच. बटाट्यावानी तोंडाच्या तुझ्यामुळं पोरग रडायचं बंद व्हाय नाही. दुसरी एकाच असते यार सर. एकटाच आहे का रेशनिंग कार्ड येड आहे. बावर बेगा सर. अरे आंघोळ केली का नाही 2 महिने झालं. पावडर लावली काही बी थापून आलाय. बस अजून एक आहे. नको नको बाजार एक वाजतो की नको वाचू. बंद कर ती डिलीट कर पहिली. नाही का ना खाचायचं नाही. खाचायचं नाही. टेन्शन घेऊ नको. अरे पण हे असलं बटाट्यावाले तोंडाच्या इबेत लावलंय का रेशनिंग कार्ड आहे का एवढा. आता मी काय तुझं घरी तुझ्या जा. आता एखादं असतंच आपूस त्याला आपण तरी काय करणार शशा. आपूस मग काय आता काय म्हणायला लागेल. आपूस नाही तर काय म्हणायला लागेल. असं नियोजन तुझं तर बरं पलट्यान तू आहे. जरा बघ कचू नको. होतं का ना भावला तर कळलं तर अवघड आहे आपला. माझं काय नाही तुमचं अवघड. असू दे जाऊ दे मरू. कसा जाऊ दे. अरे त्यो आंबऱ्या का भाव माझा जेव्हा भाव मला का आपुषा म्हणून गेला जात पाय उलटे बघ बरं. अरे लय सरळ पाय. आता उलट्या हाताच्या अशी दिल का ना तुला. उलट पाय आहेत का ना आडवं आहेत का. अर्भूत वाटलो रे मी तुला. हा तसं नाही. तोंडात बोट घालून मला नाचावलं. नको म्हणत होतो मी. म्हणत होतो असलं येडं चाला करायला नको. हा काय म्हणली पोरगी. माझं पोरगी रडायचं थांबा. ते ऐकून तेव्हापासून मी इतका रडतोय का नाही. अरे मी काय बरं का मला तिथं बोलता येत नाही. आमिर देखता काय कशाला ते अंटू फंटूच काहीतरी ऐकत असतो. आपल्या डोक्यात टारलं वाढले तसले फोटो काढतोय ते तुला फेमस करायचा होता. ही बरोबर आहे. बरोबर तुझ्या विश्वास ठेवतो. त्याच्या अक्कल वाढण्यापेक्षा ना जिफऱ्या जास्त वाढल्या त्या. ही बरोबर आहे. आणि तो मला का फेमस करणार नाही. भावकीची आपण म्हणतो ना उन्हाची वाट करी. त्याला माहित होतं ह्याला असलं काहीतरी येडचाला करायला लावायचं आणि ह्याला डायरेक्ट आउट करायचं. हद्द पार करायचा. माझ्या डोक्यात नाही आलं रे शशा. तूच तरी मला सांगत होता. मी किती उतर वाचायचा प्रयत्न केला. आता रील पुढे गेली असल्यानं लोक चिकला ना हाताला तुझ्या अंगावर. नाही ती रील डिलीट केली का. पहिले ती रील डिलीट करतो. भावनीचं बघितली तर बेकारी होईल. मी वराडतो मी शिकवतो चांगलं काढाय. मग मला इथे काढायला मी नसलो फेमस होत तरी तू झाला असता. डिलीट केली. बरं केलं. आता नको बाबा. आता काहीच करायचं नाही. नको फेमसच नको व्हायला. माझ्या विश्वास ठेवत जा. म्हणजे मी काढील इथनं पुढे मी सांगेल. नको म्हणजे पहिले त्या आंबऱ्याने वाटोळ केलं. आता तू वाटोळ कर माझं. तसं असतं येतं एखाद्याचं नशीब खोटं असतं. म्हणजे हो हाय माझं नशीब खोटं. जा चालतं होईत ना पण. भाऊ आहे का कोण आहे. भाऊ आहे का. भाऊ आहे म्हणून सारखा माझ्यावर का भुकतोय मग. एकदाच विश्वास ठेव. मी सांगेल तशी रील काढायची. नाही जर पळाली का नाही कॅसच काढून टाकतो सगळं. अरे कशाला काढतो. थोडंच राहिलेत. तेवढं बी काढून टाकतो. होय माझं फक्त ऐक. मी सांगेल तशी रील काढू. रील 100% पळती म्हणजे पळती. अरे मला सुद्धा फेमस व्हायचंय गेला का. अरे कालचा बच्चा ह्यो छोट्या हा युट्यूबचं पुचकावून का माझ्या पुढे नको त्याचे फोटो काढायला लागली लका. आमचे काय हसतील का. इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ आणि त्याचा पुतण्या गाणा पहलवान महाराष्ट्र चॅम्पियन आहे का. आणि का माझ्या समोर का त्याचा फोटो काढ. मला वाईट कोण छोट्या इतका का फेमस झाला. येडे गाबळे 2-4 जण फोटो काढते ती. तुझ्यावर चांगली मोठी माणसं फोटो काढते. तू माझ्या सांग माझा ऐक फक्त. होय का. तूच ऐकतो. तू फक्त मला मार्गदर्शन कर. मी पाहिजे तशी ऍक्शन करतो. पाहिजे तशी डायलॉग म्हणतो ऍक्शन करतो. फक्त तू चांगली स्क्रिप्ट काय बोलायचं कशा पद्धतीने पोझिशन घ्यायचं. कारण काय होतं तू दिग्दर्शक आहे मी ऍक्टिंग करणार आहे. आता काही सुद्धा करायचं नाही. आजचा दिवस खराब झाला असं म्हणून सोडून द्यायचं. ग्रहण लागलं असं म्हणायचं. उद्या सकाळ फ्रेश मोडमध्ये यायचं. नवी कपडे चांगलं मी सांगतो आणखी काय काय घ्यायचं ती आणि मग रील काढायची. आजचा दिवस गेला आता डब्यातच गेला. आजचा दिवस नाही गेला डब्यात. मी डब्यात जाऊ नाही म्हणजे झालं. नाही जात. नाही ना. उद्या काढायला. उद्या हो नक्की. किती पैसे जाऊ दे. अशी जी करेल सांगतो उद्या सकाळ अख्खं गाव नुसतं थर कापलं पाहिजे. काय बोलतोय. गाव थरथर कापलं नाही तरी चालेल. ते संजय नेवशा थरथर कापला पाहिजे. अरे उलटी पळते उलटी. काय बोलतोय. मग उलटी पळी की ताणून आणणार मी तर. मी आहे की गंभीर. चालतंय. माझं ऐकत राहायचं काय. ताट चाल ताट नीट उभं राहा. नको ना काही असलं काहीतरी. हे नाही आपण असली रिस्क काढणार. साधारण कोण फेमस होतं का.
मी सांगाल तसं काहीतरी गाणे बिण्या घेऊ केला काही वय असलं. मी नियोजन केले ना हे असंच फेमस होतं. तुला जर व्हायचं नसलं तर छोट्याला देतो ही रील तो होती फेमस. काय ला कशा म्हणजे तू बी नका त्या छोट्याला फेमस करतो. मग तू आमिरचा ऐकतो सगळ्या दुनियाचा ऐकतो डब्यात जाशील माझा ऐक नीट उभा राहा. मी सांगेल तसं कर. हाय तयार तो नीट कर. पितळी मोडल्या तोड करतो ऐकत झाला का भाऊ आहे का काढायचं सगळ्यांनी भाऊ म्हणून आहे ना मला खड्यात घालायचं आणलं या. मीच वर काढील तुला. बरोबर वर काढ. बोल बोल सजा बोल. संधी वर्ग डोळ्यात काय पाहिजे. आग डोळ्यात उकली पाहिजे. दारी गॉगल तर लोकांना आग दिसली पण डोळ्यातली. बोल लाव निशाण लाव निशाण लाव खाली काय करतो म्हणतो की ना वर लाव निशाण वर कावटाव लाव. एक नंबर. हा कोण पाहिजे. ताप दंड फुगला पाहिजे असा दंड संधी वर्गत. एकच नंबर चिरील आता. एकच नंबर बस का वरड भारी होती. कुणासारखा सनी देवल दंड फुगला पाहिजे. लाव निशान लाव. ये 2.5 किलो का हाथ है कत्या. अगर किसी पे पड़ जाता है तो आदमी बचता नहीं सीधा उठता है. सनी देवल सनी देवल हा वर कात्या या मजदूर का हाथ है कात्या. तात्या का कात्या नीट म्हण की. अरे का कात्यात म्हणतोय की आवाज येत नाही वरड की. आवाज कात्या वरड कात्या. एनर्जी कमी पडते राव. अजून जोरात थोडी अरे मला बघा माझ्या तुझ्यात वाघ बघायचा. वाघ तू कुत्र्यासारखा अजून जोरात. येतोय पुढे जातोय तू सगळ्यात पुढे जाणार. लाव निशाण लाव. हान ए वागाड्या इकडे आला बंदूक घेऊन. काळजाचं पाणी झालं माझ्या बंदूक बघून कसलं आरड ते नरड काढून पिसाळल्यावानी. अण्णा बरं झालं तुम्ही आला. या कसला आरडते बरं घरापर्यंत आवाज येतोय मला आणि बंदूक घेऊन आला. मी हुडाकतोय बंदूक. नाटक आहे आणि गाव पातळी होणार आहे त्याचाच प्रॅक्टिस चालू आहे. गावात आपल्या सांगा की. गावातच आहे आपल्या गावात. आला का मग आज ध्यान नाही व्हावं का तुला. आता म्हणजे तुम्ही करताय का नाही. तुला माहित नाही का लहानपणी तू नव्हता त्यावेळेला तुझ्या जन्माच्या बी आधी कॉलेज लेवलला हायस्कूल लेवलला काय नाटकं गाजवलेत मी. आणि तुमच्या गावात जर नाटकाची संधी मिळेल तर पाटला बी छाप पडन. बघू द्या की माझी टेरी. मग काय शशिया आता आठवलं मला. अरे भाऊ मला सांगायचं. अरे तमाशात आहे ना वगनाट्याला अन्नच असायचं पुढं. मग काय हे अण्णा हो तमाशगीर वाटलं होतं तुला मी. कसं वाजवतो अण्णा त्याला मारू नका. त्याच्या भाऊने समजून घ्या. मग तमाशगीर करता काय मला. मग काय तरी तसं वाजवते तू. अण्णा लय मोठे त्याचे नाटक काही. मग चांगले मला काहीतरी रोल द्या. मला बी छाप पाडू द्या त्या पाटला. आता कुठला रोल शिल्लक कुठला. रावणाचा रोल शिल्लक आहे अण्णा. चालतं की नुसतं हसायचं. वा करणार ना चांगलं करणार. बघा आता तू इंग्रजीत. इंग्रजीत नाही मराठीत. अरे गाढवा इंग्रजीत नाही. रावणाचा मुलगा इंद्रजित. इंद्रा विजय मिळवला त्यांनी. तू इंद्रजित आणि मी रावण. मी बंदूक चालवतो. हो तुम्ही पाठीमाग. अरे पण रावणाच्या काळात बंदूक होती का. नाही मिक्स आहे. मॉडर्न रावण आहे. पुढे जाऊन देऊ नका. माझी शक्ती सारखी काय म्हणजे धनुष्यबाण ऐवजी बंदूक. अण्णा हसताना असं सोळं दात बाहेर काढा. अण्णा ताव द्या. एक नंबर. ताव द्या. विषय ताव द्या. थोडी एनर्जी कमी पडती. थोडी गाणं भाऊ गावात इम्प्रेशन टाकायचं. मी सांगितलं डायलॉग घे ना. जोरात घे असा कडक घे. तसला कसला बारका आवाज काढतोय. मोठा गडक आवाज काढ ना. एनर्जी कमी पडते. निघला. अरे हमारे राम हो कन्नडा तो कन्नाने उधर तोड्या.
डिस्काउंट 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 शिष्या कस काय आलंय रे जमलं का डाला बिला घेतला सगळं बरोबर एक नंबर जमलाय शेर सुदीक झालंय तू काळजीच करू नको अजिबात चल चल टाक कॅप्शन मध्ये टाक गणा पहिलवान आणि बाजूलाच अण्णा चिंबोळी कधी नाटक किती तारखेला आहे? नाटकाच्या आता रिहर्सल चालू आहे अण्णा आता लगेच व्हायरल नाटक वा, वा, वा. हा, हा, तुम्ही रावण आहे वा, हा वा, सारखं वा. हसायचं प्रॅक्टिस करायचं कसं करणार तुम्ही बरं का अण्णा पुढली ह्यांना कशी करणार पुष्पागत पुष्पागत काही मस्ती आली तुला 8 दिवस झालं तुला निरोप दिलाय घरी बोलावले काकी तुझी मी वाट बघतोय एवढी कशाची मस्ती आली रे बाळ बघा मला वेळ आहे का आता एवढूसा होता एवढूसा तवा बसला या बाळाने खांद्यावर सांभाळा आता तुला वेळ नाही त्यावेळेस एवढूसा होतो पण आता मोठा झालोय की लय मोठा होऊ नको लय माझ्यापेक्षा लय मोठा होऊ नको मी शेवट तुला बाळ बघा मला वेळ नाही मला व्हिडिओ बनवावं लागतात कसले व्हिडिओ रिस्टार झालोय मोठा म्हणजे फेमस झालोय महाराष्ट्र सगळ्या तू फेमस झाला मग काय माणसं लांबनं फोटो काढायचे माझ्या बरं मग फोटो काढायला त्याचं काय फोटो काढला खायचं काय भाकरीची काय अवस्था रील टार झाला किती फुलावर झालं तुझं फुलावर किती इथं 1.5 लाख झाले तर हा बर त्यातनं भाकरीचं काय केली व्यवस्था ती देणारच का नाही तुला बाळ्या शेवट केस कशी दाखले दे रे कापायचे बाळू काका कापायचे इचकाट जहर दिसतोय तो एक पहिले केस कापून घे सगळे तुम्ही इचकाट जहर म्हणताय मला चिता मला लोक नाव ठेवते माझ्या बा बाळू काकाचा छोट्या कसा दिसतो ह्याला केस कापाय पैसा नाही आणि रील टार झालाय रील टार मी तर राव तुम्हाला इमना न्यायचं होतो पण नको बाबा कुठे इमान न्यायचो अहो सगळी रिस्टार तिकडे यायची ती मेळावा आमचा रील टार मे तुझा हो अरे हिथं घरचं बघायचं शाळा शिकायची सोडली आणि कशाला रीलच्या नादीला छोट्या तो हल्ली तुझा मास वाढायला लागलाय बाळा जाऊन दे की तुम्हाला पण फेमस करतो की आपण दोघं व्हिडिओ काढू व्हिडिओ अरे पण हिडिओ करून भाकरीचं काय हिडिओ केला भाकरी पोटाचं खळगी कुठं भरायची मग आता काय करू मी छोट्या नीट वागणायचे नाही रात केली त्या केली का नाही एक तुला मग आता व्हिडिओचं काय करू मग हिडिओ कर पण मी अरे हिडिओ चांगल्या कर देशाला अभिमान वाटला अशा कर तुझी दखल पंतप्रधान मुख्यमंत्री गृहमंत्री शिक्षण मंत्री उड्डाण मंत्री रस्ते मंत्री त्यांनी तुझी दखल घेतली पाहिजे मला तू छोट्या मी तुम्हाला खात्याला मला नाराज केलं नाही बाळू काका नाराज करत राव हा भुंडाकर पाक टाकाल बोंडा मेंढा काय करणार नाही बारीक एवढीशी करणार मी अरे कोंडा होईल त्याच्यात वाव होत्याल लिका होत्याल डेकणं होत्याल आणि हप होत्याल डोक्यात बाळू काका हप व्हायला काय कोंबडी बिबडी आहे वय मी ह्याला का नीट सांगा पोर कसं हे बघा केस मला नाव ठेवतात लोक गावात त्याला नीट सांगा म्हणतो तुला कोणी नीट सांगायचं वहिनी दोन्ही हाताने बॉम्बलायला लागल्या गावात नाही पाणी नाही जोडीदार कुठे इथं बसला बारक्या पोराच्या आली होय म्हणली येणार नाही मी आता तिकडेच राहणार आहे म्हणली आली होय नाही होय दम निघला हो आता घरी गेला तर दारू पाणी वाचायला सुद्धा नाही मिळणार पाणीच नाही तर काय भाऊ ह्यांना समजून सांगा बरं का एकतर मी तर रील्स बनवतो या आता जमाना कसला या सगळी स्टार पोरं झाले ती ही काय म्हणताय कशाला आपल्याला गरीबाला रिलेट फील तसली 1.5 लाख फॉलोवर झाले त्या अरे कलेचा जन्म गरीबाच्याच घरी होतो ए. तर तू छोटे तर करू दे ना ए फुलावर कसला फुलावर त्याला झाले तर काय 1.5 लाख फॉलोवर झाले ते बाळासाहेब तुम्ही सांगताय त्याला करू नका
तो किती वेळा म्हणला दारू पिऊ नका बाळू काका, तुम्ही त्याचं ऐकलं का? तो तुमचं ऐकायला लागला. माझं काय झालं गेलं निम्या गौऱ्या मसनात गेले ते अजून कवळं पोरे राव वाटोळ होईल तुम्ही. ए बाळू, या तरुण आईला आपणच प्रोत्साहन द्यायचं असतं. जर आपल्यासारख्यांनी त्यांना बॅकिंग दिलं नाही तर त्यांची प्रगती कशी होणार रे? ए जागीरदार, तुझ्या घरी असेल ती जागिरी, तुझ्या एकर इकचेल की त्याला दिचेल गाण्याला, याने काय खायचं? अरे तुला अक्कल नाही. अरे असली पोरं ट्रेंडिंगला येऊन व्यवसाय करतात, तुम्ही त्यांना नाव ठेवू नका. आता माझ्या गाण्याचं सुभाषराव उदाहरण घ्या. आई तशी नाटक बसवलंय, ए मला माझा पाठिंबा आहे आणि अन्नासारखं करतोय नाटक बसवलाय वरचा मधला रिकामा. हे पहिल्यापासून घर आहे उंडग आणि ह्यांच्या घराला नाही चाल रीत, लोकांचं सगळं वाटोळं करतील. हो शनी उंडग नाही, कलेची जाण असणारा रामभाऊ माणूस आहे आणि प्रोत्साहन छोट्या कर माझा जाहीर पाठिंबा आहे. तुझा छोट्या संबंधाला माझा आहे तो, माझा दोस्त आहे तो. आमचा नाही का? मग कशाला चांगला सल्ला दे की त्याला. मी देतो सल्ला बर का बाळासाहेब. हा छोटा आहे का नाही, कला गुणाचा उगवता सूर्य आहे, लक्षात ठेवा तुम्ही. बाळासाहेब काय त्याने फरक पडणार जर मावळता सूर्य जर सांगत असेल हे उगवता तारा आहे तर तो कशाला मिनमिन करतोय? बरोबर बोलला तुम्ही. समजू नको ही तुझ्या बाजूने बोलते ती, ही कवांग काढून घेतली तुला कळणार सगळं. तर माणूस धावण्यात पण दरोड्यात पण त्याला टाकेल का नाही? छोट्या जे काय तुला करायचं आहे बिंदास कर, आमचा तुला जाहीर पाठिंबा आहे. ह्याला मी चापटीला मी रामभाऊला वहिनी चापडत्याल घरी पळ. आता चापडणार थोड्या वेळाने एक होणार. काय समज आहे मग? बाळू अरे त्यात लय करिअर आहे बावळा माहिती काय? माग झालाय गण्या तुझा आणि तू सांगायला लागलाय गणच माझं नाव करणार माझं. कसलं नाटक? ऐतिहासिक नाटक अण्णा राक्षस वरचा मधला रिकामा. काहीतरी रील काढायचा आला हो. असं ते करतोय सगळं जग सुधारलं तर तूच कसा काय उंडका राहिला? जग माझ्या मागे मी पुढे. सरपंच काय आज मोबाईल बिबाईल काय घेतला होता का नाही हातात? नाही, आज ग्रामपंचायतीची कामं भरपूर चालली आहेत, पळापळी धावपळ. नाही ती चालू द्या, ग्रामपंचायत चालणार आहे, गावगाडा चालणार आहे, पण महत्वाचं त्याच्यावर आलेल्या माहिती बी चांगल्या उपयोगीच्या असतात. ते संध्याकाळी निवांत बघतो, जबाबदारी माझ्याकडे आहे ना. वेळ गेल्यावर बघायची काय काय झालंय काय नक्की बघा तुम्ही. तुम्हाला दाखवतो थांबा. ही पराक्रम दाखवतो रामभाऊच्या पुतण्याचा रील. आजकाल रील कुणी बी काढतोय, त्यांनी काढली. हा ही कशी काढली? ही रामभाऊ सासर हसतय कसं बघा राक्षसावानी, आणि पोरगा पुतण्या बाहेर काढतोय ओरिजिनल रायफल घेऊन. हा तुम्हाला काय कळतंय? हे चुकीचंच आहे. चुकीचं आहे का ना? मग रामभाऊ तुम्हाला नाडला होता का नाही? चुकीचं आहे का नाही हे? अहो दहशत माजवण्यापेक्षा बी भयानक आहे ती, आहे का नाही? मग तुम्हाला 2 दिवसापूर्वी कसा दम देत होता, आपल्याला कामात अडथळा कसा करत होता? अहो ग्रामपंचायतीसमोर येऊन नाडला ना, डायरेक्ट धावधाव येत होता. जो तुम्हाला नाडलाय मी त्याला तोडणार. बरोबर, मी सांगतो तसं करा. त्याच वेळेस सांगितलं मी लावतो तुमचा कार्यक्रम म्हणून. मग कार्यक्रम लावायचा ना? लाव की. मग काढा फोन, काढा मी सांगतो तुम्हाला. हा डायल करा लोणकर साहेबांना, करा लोणकरला करा, नाही तर सांग आपल्या करा. सांगा आमच्या गावात दहशत माजवत्यात. सन्माननीय साहेब नमस्ते. सरपंच बोलतोय सुदामराव नेवशे कांबळेश्वर वरून. हा बिजी नाही ना तुम्ही? अहो एक गावामध्ये असला घोटाळा झालाय तुम्हाला सांगतो. रील बनवून दहशत माजवतोय म्हणाव. इकडं रामभाऊचा पुतण्या गणा रील बनवून दहशत माजवायचा प्रयत्न चाललाय. अहो बाहेर कुणी येईनच, थरथर कापायला लागली. ओरिजिनल गोळ्या झाडतोय म्हणा. गोळ्या झाडलेल्या तुम्ही बघाच. आता लगेच बघा तुम्ही रील आली. असं गावातलं भयानक होईल. अहो महिला सुद्धा शेतात जायला घाबरायला लागल्या, जीवाला धोका निर्माण झालाय. आज उद्या तर ती शाळेत जाणारी पोरांना जर गोळी लागली, एखादं खालाच झालं तर अख्खी जबाबदारी माझ्या वेगळं नाही. त्याच्यावर सासरा बी सांगा ना. आणि रामभाऊचं सासर त्यांच्या बरोबर येत. आता हे समजा येड आहे, पण ती वयाने अगदी पोखता येत ना, त्याला कळायला पाहिजे ना. हा ती बी हसते म्हणा. आणि ती हसते आता. अहो इतकं हसतात ना बघा तुम्ही.
भयानक. टाका त्यांना रील ती. हा बर बघतो म्हणजे साहेब ह्याच्यात लक्ष घ्या. लवकर या. आज स्वतः या तुम्ही इथं. लवकर या. लक्ष घाला साहेब. ओके 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 धन्यवाद धन्यवाद. आता सरपंच आहे मी. लेट आहे पण थेट आहे. लेट का होईना पण कार्यक्रम लावणारच. आणि त्या कार्यक्रमात तुम्ही आहे तुम्ही. तुम्हाला कुठे विचारलोय का? माझं कसं म्हणणं असतं माहितीये का, जो सरपंचाला नडेल त्याला संजू शेट तोडेल. चला असंच करायचं इथून पुढं. मी तुमच्या पाठीमागं आहे सरपंच. चला चला. पूजा तुला माहिती का मी बारामती गेलतो. अरे बारामती हॉटेलमध्ये जेवाय गेल तू. आणि त्यांनी मला सहज विचारलं पाहुणं कुठलं गाव. म्हणलं मी कमलेश्वरच आहे. कमलेश्वर म्हणून आजोबा बिलच घेतलं नाही त्यांनी. अरे ते जाऊ दे. मी कोल्हापूरला गेलतो परवा. तिथं मला म्हणले तुम्ही कुठल्या गावचं. म्हणलं कमलेश्वर. म्हणले छोट्या बायला ओळखता का. और तिथं बी माझं नाव. मग आमच्यावर फक्त एक फोटो चांगला काढ. हे फोटो काढला खर्च लगेच काढू आपण. काय करू माहितीये का तुम्हीच लागा व्हिडिओ मध्ये माझे येत नाही. फोटो काय लागा व्हिडिओ काढू. आम्हाला इथं मुरगी आता व्हिडिओ मध्ये. मला बी ठेवत जावा. म्हणजे काय होतं माहितीये का लोकांना दावायला इकडे की इकडे सगळी यार हसके जरा. ओके आता कसं झालं सगळ्यांना दाखवायला. व्हिडिओ आम्हाला दोघाला की पण आणि ह्याला बी की. आमच्या जर गावापासून कधी गेला का नाही तर आमच्या घरी या. पैसे नाही भेटायचं पण आम्ही चहा पाणी चांगलं करी. तसंच इथं गेला का माझी बी किंमत गावात वाढेल. आपण दोघं कोणी पण विचारलं का नाही म्हणायचं ह्यांनी नाही बोलावलं मी मनानं आलो. मी ह्यांना ओळखतो म्हणायचं. ओळखतो नाही मित्र म्हणणार मी. हा तसं म्हणायचं. खांद्यावर टाकायचा. छोट्या काय बी म्हण पण जिथं जाईल तिथं लागा तुझं नाव निघतंय. तू लय फेमस झालाय. बॅनरच लागणार आहे. अरे त्याच्यामुळे आपल्या गावचं नाव मोठं झालं ना. पण तुमच्यासारखी प्रेम करणार माणसं असल्या पाहिजे का. बरोबर की. नाही नाही अशीच प्रगती करा. काय करताय. काय नाही राहिलो आपलं बोलत. ते गाणं कुठे गाणं. गाणं का माझा भाव. तुझा भाऊ आहे. माझा जवळचा भाऊ आहे. घरी का असेल की घरीच. लय गावातून फोन यायला लागले. दहशत पसरवतोय तो. काय ते रील बनवतोय. ती बंदूक घेतोय. गावातून फोन यायला लागले. भाऊ कोण आडान उसको तोडान. त्याचे ते आजोबा मिलिटरी म्हण ती मागून हसत्यात. हा काय अक्कल बिक्कल आहे का नाही त्याला काय करतो काय नाही. जवळचा म्हणजे चुकून गेला असेल तोंडातनं तसं लांबचं नातं आहे आमचं. असं काय आपली तोंड वळकी सारखा भाऊ. अरे पण बंदुकी घेऊन रील काढतोय तो. हा चुकीचीच नाही गोष्टी. हा किती चुकीचं आहे. वाईट समाजात चुकीचा मेसेज घालाव तू. अडपाट आहे ती. हा ना लई अडपाट आहे. आम्ही कधी कोण सुद्धा लक्ष देत नाही. आम्ही घरची सुद्धा त्याकडे बघत नाही. घरी असेल ना आता तो. काय माहित कुठं असेल. बर 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 बघतो आम्ही आहे का घरी. अरे या गाण्याच्या काय मेंदूत पाणी बिणी झाले का लागा. कशाला जवळचा म्हणला तू. अंगलटे आले की लांबचा म्हणते सोय. हा माझा भाव आहे म्हणते परत. चल बाबा चल. ही काहीतरी अंगलटी याचा खेळ आहे. अरे बाळो माझं कायम धोरण असतं मुलांना तरुणांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. ए ए अरे काय वासा वासा मागे कर. नीट सांग. गाणाला वाचवा. अरे खरं सांगतो गाणाला वाचवा. ए उद्या अरे नीट सांग ना तर झापडीतच पाडीन. नीट सांग काय झालंय ती. अहो भाऊ त्यानं व्हिडिओ काढलाय आणि तुडतो हाणतो गोळी मारतो आणि अण्णा माग हे करत हसायला लागले ते. त्याच्यामुळे पोलीस हुडकाय लागले त्याला. आता घाबरू नका. आता घाबरा. आता बघ वाघाचं काळी जे म्हणला माझा गाणा आणले खतरनाक आहे आणि डॉन झालाय. आता का लय डोकं खाजवायला लागला. आता खतपाणी घालत होता इतक्यात. सुभाषराव गाण्याबद्दल कोणीतरी चाडी तर नसेल केली. अरे तुझा पोरग घावलेत बघ तिकडे तो. मला असं वाटतं गाण्याबद्दल कोणीतरी चुकीची तक्रार केली असेल. असं होणार नाही. कोण कशाला तक्रार करा. तिचं मोबाईल वरती म्हणताय दिसतंय सगळीकडे व्हायरल झालंय. नाही नाही गाण्यात असं काही वाईट वागायला करणार नाही पण तरुणपणी पाय घासायला तर काय सांगताय ते मोबाईलच्या माझी नादामध्ये. एकच विनंती आहे गाणाला वाचवा. अरे पण कशाला बंदुक्या तलवारींना काही चांगलंय का. अरे मला मारते ती पोलीस. मला तर मला ऐतिहासिक नाटक बसवतोय. दणकून सराव चाललाय. अण्णा मागणं हसत्यात या. हो दाताडच पाडाय पाहिजे. चला बरं पोलीस आले तर मला घाम फुटलाय.
कुठं ह्याच्या घराच्या नादी लागता राव आपले आबरू घालवायचं काम करील हो रामभाऊ. चला अण्णा अण्णांना गणाला बोलवा आधी. अण्णा गणा कुठे गणा कुठे गणा कुठे हो बाळासाहेब लय व्यापारी झाले. काय झालं गणाला गेलं पोलीस घेऊन. आता कसं काय पोलीस न्यायचं काय कारण आहे काय गणाला पोलिसांनी नेला. अहो झालं काय अण्णा न्यायचं काय का खून केला का काय बोला. चला पोलिसांनी नेला म्हणजे काय मोगलायला लागली वय. हो तसं नाही झालं बाळासाहेब चुकलेत पोरं आपली. काय झालं अण्णा पोरांनी काय केलं मला म्हणली नाटक बसवायचे अण्णा बंदूक आणली बंदुकीचं बार उडावलं आणि रील केली आणि मग त्याच्यामुळे पोलिसांनी नेले. मला बी फोन आलाय बोलावले पोलीस. तुम्हाला काय न्यायची कारण आहे माझी बंदूक आहे ना आता काय करता. अण्णा मला सांगा तुम्ही तर राक्षसासारखं मागा करत होता की तुम्हीच प्रोत्साहन देत होता. म्हणजे तुम्हाला रावणाचा रोल आहे म्हणजे. अहो रावणाच्या काळात बंदूक होती का रावणाच्या काळात खडगा होता तलवार. रिमिक्स आहे म्हणले. गाणं झाला इंद्रजित आणि मी झालो रावण. तुम्हाला काय सांगायचं वाटोळ केलं रे ह्या घराचं या रामभाऊनी वाट काय केलं आता म्हणलं माझा पुतण्या रील टार होणार रे. अण्णा गाणं एक बार काय तुम्हाला कळू नये बंदूक हातात दिलं हे करताय नेलं पोलिसांनी. जावाय बापू माझ्या परस्पर नेली. मला वाटलं का लेकर. अहो तुम्ही हे त्यांच्या पोलिसांना फोन लावा राव. तुम्ही अध्यक्ष आहे का कोण आहे हो डायरेक्ट घेऊन येऊ. किती वेळा पोलिसांना फोन लाव 100 वेळा फोन लावलाय 100 वेळा. ह्याच घरात कसं गुन्हा करतात. ह्याने वाटोळ केलाय गाण्याचा. मी काय तू कशाला म्हणला तयार होणार आहे माझा पुतण्या. संस्कार द्यायची काही पद्धत आहे का नाही नाही बाळासाहेब म्हणते ते बरोबर आहे सुभाषराव. ह्या सासर जावायला का नाही जीव सांगण्याला पाहिजे. अण्णा मला सांगा तुम्ही कांबळेश्वर म्हणजे काय तुमच्या जीवाला धोका असतो. रात्र दिवस बंदूक घेऊन गावामध्ये मी राहता उशा पाय आणि पोराची आव्हानी केली. माझ्या जर पोराला काय झालं ना मी कुणी ठेवणार. तुझ्या पोराला म्हणणार पोलीस स्टेशन रील तार करायचं. पोलिसांना म्हणलं सोडून द्या बाळासाहेब म्हणतात म्हणा. हा बोला. हा लोणकर सर. हा तंटमुक्त अध्यक्ष बोलतोय. ते गणाचं काय काय प्रकरण. रामबाचा पुतण्या म्हणाव. मग हो हो ठीक आहे चालतंय चालतंय. हो हो लोणकर साहेबांना फोन केला ते थोड्या वेळात गणाला घेऊन येते. अरे नका का इथं टाइमपास करू. अण्णा तुम्ही हो पोलीस स्टेशन पाटील चला. आम्हाला टाइमपास करायची हौस आहे. सांगते ना लोणकर साहेबांनी आम्ही निघालोय तिथनं म्हणून. वाट बघा की थोडा वेळ. एवढीच काय झालं तिथं गणावर लक्ष ठेवायचं ना. मी किरकोळ गोष्टीसाठी गृहमंत्र्यांना फोन करायला नको म्हणतो नाही तर मी तिथनं वजन टाकीन. हा नाही तर तुम्हाला बी चेंबवणार आत घालून. काय संबंध आहे. हा गृहमंत्र्यांना याला कारणीभूत हेत माणूस नाही कुटाणखोर करा नाही तुमचा. चला बसू तोपर्यंत. मी नाही मला कशाला तिथं पोलीस. सरपंच सरपंच. अरे बोला संजू शेठ. आल्या का आनंदाची बातमी खुश आहे कस काय. आल्या का. अरे इंटरनॅशनल पुढाऱ्याचा पुतण्याला असं पायाला धरून ओढत नेलाय खरं पोलिसांनी. खरं बोलतो. मग लागला कार्यक्रम. कार्यक्रम अरे मस्त कार्यक्रम लागलाय. चला चला चला. वा 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 वा. अहो नेवशे सरपंच म्हणतात कांबळेश्वर मधूनच कोणाच तरी तक्रार आली. मला माहित आहे तक्रार कोणी केली आहे. त्या सरपंचाचं काम आहे त्याच्या बगल बच्चांचं काम आहे. परवा कसा म्हणत होता रमाव बघून घेतो. अरे माझा गणा घरी येऊ द्या मीच बघणार आहे काय काय. अरे पण सरपंचाला तक्रार करायच्या ऐवजी तुझ्या पुतण्याला कळत नाही कसं वागावती. हा झाडीनं खालास करीन कापीनं एवढी मस्ती आली वैर तुम्हाला. हाताखाली मग लागली का इथं. हा तू कसं खलास करून म्हणतो एवढं तेवढे ना. इथं पोरग गुतलंय आणि तू वाटोळ केलंय त्या गाण्याचं बिना लेकराच्या लेकराचं होय रे. माझा गाणा घरी येऊ द्या बघ. माझा गाणा घर येऊन द्या. तोच म्हटला लिस्टर व्हायचा या. खरं तर वाटोळा अण्णानीच केलंय. अण्णा तुमच्याच्यानं बंदूक सामान होत नाही तर कशाला घेऊन येता तुम्ही. हा उद्याच्याला लागली बिगली आता तुमच्या बंदुकी मला सगळ्या गावाला भोगावं लागलं ना. पाटील पोलीस गावामध्ये किती साधून घेताय अडचणी सापडलं म्हणून. माझं मी भासावर बघून घेईन. झाले की 60-70 वय झाले. उद्या ना मग तुमच्यापेक्षा लय अक्कल बात आहे मी. भरपूर करतो मला. आणि जावायचं किती साधून घेता.
काय सादर घेतो मी पोरांनी फसवलंय मी येडाय वय राहू द्या का तुम्ही एवढा काय दूध खुला नाही ते माहित आहे ना. राहू द्या की काय राहू द्या? निघा. चला तुम्ही पाहताय कुठं कोण बाळासाहेब का? हो हो ठीक आहे या पुढे या पुढे या पुढे या. बाळासाहेब मी नाही साहेब मी पाया पण मी लय गरीब आहे. उभा ठेव त्याला उभा ठेव. बसू नको जरा चाल जागच्या जागेवर चाल. साहेब एवढा काय असं गुन्हा केला माझ्या कानाने? एवढा काय गुन्हा केलाय? जरा लक्ष आहे का नाही पोरांवर? बंदूक घेऊन दहशत माजवतो, पूर्ण रील काढतो, कुठे लक्ष तुमचं? अध्यक्ष त्या रील्स मध्ये त्यांनी अण्णांची बंदूक घेतली. अण्णा पोरं काय करतात लक्ष नाही तुमचं? काय करत होता पोरग तुम्हाला माहिती का? मला म्हणलं ऐतिहासिक नाटक करायचंय मला. ऐतिहासिक नाटक? मला काय माहिती घरादाराचं नाटक झालंय माझ्या साहेब. इथं आमच्या गावाचं नाटक झालं ना तुमच्याकडे त्या बंदुकीमुळे. त्या रील्स मध्ये काय म्हणला? रील्स मध्ये जो भाव कोणा उसको तोडा, हा ही भाषा? हो काय रे ना प्रतिष्ठित नागरिक काय आहे? तुम्ही सांगितलं होतं काय करायला? अरे माझे हे संस्कार आहेत. दहशतीचं वाक्य बोलतो ते दहशतीचं. दहशत माजवतोय. गावातून फोन आला सरपंचाचा मला. साहेब गावागावातली पोरं महिला काही अश्लील रील्स करतात, काही बोलतात. तुझ्या पत्नीचं बोला, घरचं बोला, घरचं बोला. ज्ञान पाचलं नको त्यांना महाराज. काय होत नाही माझ्या पोराला डायरेक्ट मारत आणले. गावासाठी पोलीस आले ना, तुमच्या ऐका घरच्यासाठी पोलीस आले. पाटील, व्यक्ती स्वातंत्र्य वेगळं आलं त्याच्यावर कुणाच्या घाला नाही आणायचा, परंतु दहशत माजवणं हा कायद्याने गुन्हा आहे. आरण्यात लागतात याला. यांनी बंदूक घेऊन रील काढली. तुम्हाला माहिती? तुम्ही पेपर मध्ये बातम्या वाचत नाहीत? साहेब एक काम करा, माझी विनंती, अजून मारा त्याला. अरे तुला उद्योग कोणी करायला होता असला? दहशत माजवतोय तो. अण्णा आता काय करावं लागेल साहेब? आता काय नाही, त्याच्यावरती कारवाई केली प्रतिबंधात्मक. परत ही चूक घडू नये म्हणून त्याच्याकडून एक रील काढून ती पोस्ट पण केली, जेणेकरून ह्या तरुण वर्गाने जरा संदेश घेतला पाहिजे. आणि त्या अण्णाच्या बंदुकीचं काय करायचं? अण्णाची बंदूक त्यांनी ऍफिडेव्हिट देऊन तिथून सोडवायची. अण्णा परत ही काही चूक करू नका. अध्यक्ष जरा लक्ष ठेवा गावामध्ये तुम्ही, कोण काय करतंय. आता तरुण पिढी वाया चालली या गोष्टीमध्ये. साहेब बरोबर आहे बरं का. ही पोरं अशी काहीतरी रामभाऊ रील्स काढतात, आपल्या घरातलं असलं म्हणून पाठीशी नाही घालायचं. त्या असल्या भडक रीलमुळं समाजात धर्मात भांडण लागायला लागले. रामभाऊ गावात शांतता राहिली पाहिजे. सोडा त्याला, सोडा, सरळ उभा राहा. चूक आपल्या कानाचीच आहे. हडान तोडान कोणी सांगितलं? आणि बंदूकधारी लायसन्स धाराने सुद्धा काय करायचं? बंदुकीची काळजी द्यायची, हाताळ्याची काळजी द्यायची, पोरासोराच्या हाती लागणार नाही ह्याची. तुमचं बरोबर आहे पाटील. नुसतं बंदूकच नाही, कोण तलवार घेतय, कोण चाकू, कोण गुप्ती घेतय, हा काय काय कोयता घेतय. दहशत अशी रील टाकतात. काय मिळणार रे रील टाकून? साहेब माझी तुम्हाला विनंती, ही चूक माझ्या कानाकडूनच काय इतर कुणाकडून जरी झालं ना त्याला क्षमा करू नका. त्याच्यामुळे खरंच समाजामध्ये तेढ निर्माण होते. तुम्ही पोरांमध्ये प्रोत्साहन द्या, भांडणावं लागतं. अवश्य द्या. रील काढा, सामाजिक संदेश सोडा, त्याच्यातून चांगलं काहीतरी कार्य करा. हा असं करायचं. साहेब आयुष्यभर देशाची सेवा केली, पण शेरमेनी मान खाली घालायची आज वेळ आली. बरोबर आहे अण्णा तुमचं. कारण आम्हालाही तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या आणि मिलिटरी मधला बोलायला आम्हालाच लाज वाटते, परंतु परत ही चूक घडून देऊ नका. हा साहेब तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे. हल्लीची युवकांनी रामभाऊ रील्स जरूर काढाव्यात, पण त्यातून काहीतरी समाजाला त्याचं उद्बोधन व्हावं, प्रबोधन व्हावं अशा रील्स काढा ना. काय गाडी हे व्हायचं, एखाद्या शिव्या तुम्हाला रील्स काढायला भरपूर चान्स आहेत ना. उगाच स्टंटबाजी करणे म्हणजेच रील्स नाही. चांगले संदेश आहे त्याच्यातून. काय वाईट संदेश आहे? कचरा गोळा करताना एखाद्याची रील काढा, स्वच्छता करताना काढा, शिकवताना काढा, एखाद्या गरीबाला मदत करताना काढा, खरोखर मदत करा, तशा रील असू द्या. हे काय नाडा भावको नाडा उसको तोडा, हे काय भाषा? माझ्या गाण्याने आतापर्यंत झाडे लावली, सामाजिक काम केलं गावामध्ये, ती नाही कुणी तुम्हाला सांगितलं. माझ्या गाण्याने अशी रील्स काढली, त्याला पहिला तुम्हाला फोन आला साहेब. पोरात वाहून चाललेल्या 2 म्हाताऱ्या काढल्या त्यांनी. मग ती जी रील टाकायची होती व्हॉट्सअपला, साहेब फुलाचा गुच्छ घेऊन आला असतो आम्ही सुद्धा. जग जनार्दन आहे, तुम्ही जगावर नियंत्रण ठेवणार आहे का नातवावर ठेवणार आहे? हा हे खरं साहेब. आमचंच नाणं खरं असतं तर तुम्ही आम्हाला कशाला बोलत असता साहेब? गाणा कशासाठी अशी चुकीची रील्स काढली तू? मी तर चांगलीच रील्स काढत होतो. सगळी गावातली पोरं म्हणली छोट्या लय व्हायरल झालाय, त्याच्या सगळं फोटो काढायला लांब लांब लोक येतात. मी म्हणलं भाऊचं नाव मोठं होईल, मी बी व्हायरल होईल, माझ्या संग लोक फोटो काढतात, म्हणून मी नको म्हणतोय. तरी पोरं मला कोण म्हणले अशी काढ, कोण तशी काढ. आणि तो विशेषतः माझं लय वाटोळं केलंय. विशेषतः म्हणला त्यांनी डायलॉग लिहिलं होतं. मला म्हणला
असं डायलॉग म्हणलं की दहशत पसरल म्हणला तुझी. अख्खं गाव तुला थरथर कापल म्हणलं. मला त्यांनी थरथर कापायला लावलं. अध्यक्ष, सगळ्यात मेन अनुकरण. आजच्या पिढीचं जे दुसऱ्याचं केलेलं अनुकरण आहे का, ते चुकीचं. त्यांनी केलं म्हणून मी करायचं किंवा त्याच्या पुढची स्टेप करायची काय गरज चालली रे बाळा. अहो साहेब, काय काय तर पोरं अशी येते, 1-2 रील्स टाकायचे आणि त्यात फेमस झालं की अशी काय प्रसिद्धीची हवा त्यांच्या डोक्यात जाती. कामधंदा करायचं नाही, आई वडिलांच्या जीवा बसून खायचं आणि लाखाचं मोबाईल घेतात, ती पण कसं कर्ज काढून. पण त्याचा हप्ता कोण फेडायचं? आई बापांनी फेडायचं. अरे पण तुम्ही जरूर रील स्टार व्हा, पण समाजातले रिअल स्टार सुद्धा व्हा. साहेब, आमच्यामुळे तुम्हाला तकलीफ झाली, आमच्या बी पोराची चूक आहे, मान्य केलं आम्ही. चला चहा घेऊ जरा. चहा नको, फक्त एक विनंती प्लस सूचना, परत अशी चूक गावात घडून देऊ नका. वडीलधारी व्यक्ती आणि सजग नागरिक म्हणून तुमचंही लक्ष राहू द्या. हा, ओके, चालतंय. आम्हाला जरा घाई आहे. हा, येऊ का रे बाळा? हा, चला, पाटील येतो. एका घरामुळं अख्या गावाला खाली मान घालायचे आले. लाज वाटली मला पोलिसाच्या डोळ्यात डोळं घालता येणार. ते नीट वागा सुधरून, नाहीतर काय रामभाऊच्या घरात शांतता तर गावात शांतता. गावात सुभाषराव. आणि तुम्हाला काय पडलं होतं, एक जण टेलर खाली आडवा झोपतो म्हणून सांगायची काय कारण होती? आपण घालवता गावची. चला की, चला की. हा, आता कसं पळाला? पळाला का? अरे, राजकीय प्रतिष्ठा जपण्यासाठी मी रक्ताचं पाणी करतोय आणि तो पाण्यात घालावतोय का? मार खाऊन येतोय. अरे चांगलं वाघ वाघ, अजिबात घरात यायचं नाही. घरात झालं तर पाहिजे पुढे. गणभाऊ काय झालं? तुझ्या तोंडाला जाम लागलाय. शेषे, तू काय म्हणला होता मला? हा, काय म्हणलेलं? म्हणलं तू रील्स अशी बनव, तू हॉलिवूडला जाशील, बॉलिवूडला जाशील, ट्रॉलिवूडला जाशील. होय ना? कसलं डायलॉग लिहिलं होतं माझ्यासाठी? जो भाऊ कोणाला उसको तोडा. लय तोडलं पोलिसांनी मला. ध्यान होईल तशी मारत होती मला. हा, मला कुठं लावणार होता? मला बॉडीगार्ड लागतील धरायला. होय ना? Hey!